याचं चिंतन पाहण्यापूर्वी की निमित्त ही सेवा आयोजित केलेली आहे त्या सेवेचा परिहार देणं महत्वाचं आहे। अत्यंत भाविक असलेलं वंजारवाडी हे गाव, ज्या गावामध्ये मागच्या 10-15 वर्षापासून प्रवचनाची सेवा मी माझ्याकडे गावकऱ्यांनी दिलेली आहे आणि गीते महाराजांनी सुरुवातीपासून या सप्ताहासाठी खूप मोठं योगदान आहे। तातू महाराज इथं आहेत, महाराजांचं नाव विसरलो मी, विष्णू महाराजांचा मागच्या वर्षीपासून परिचय झालेला आहे। त्याचबरोबर आमचे बाळासाहेब, त्यांच्या सौभाग्यवती, त्याचबरोबर केशव महाराज, आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या प्रेमामुळे दरवर्षी ही सेवा करण्याची संधी आपण सगळेजण प्राप्त करून देता, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती सुरुवातीला कृतज्ञता भाव व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माऊलींनी एका ओळीवरती यापूर्वी देखील मी आपल्या गावात बोललेलो आहे, 17व्या अध्यायातली 207वी ओळी विष्णू महाराज, कोणती? सकळ तीर्थांची धुरी जी का माता पितरे तये सेवेशी कीर शरीरे लोन किजे। आई वडिलांच्या सेवेइतका या जगाच्या ठिकाणी कोणतीच सेवा श्रेष्ठ नाही। याबद्दल मी महाराष्ट्रामध्ये 1001 कार्यक्रम केलेले आहेत, परंतु आज जी ओळी निवडलेली आहे या ओळीचा अर्थ देखील तशाच पद्धतीचा आहे, जरा वेगळ्या पद्धतीने माऊली सांगतात की कोण या जगामध्ये मूर्ख माणूस आहे, कोणत्या माणसाला मूर्ख म्हणावं? की जो माणूस आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांना धड बोलत नाही, आपल्या आई वडिलांना चांगलं बोलत नाहीये, धड बोल तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एरू विश्वभरी आदरा मूर्खो जैसा। राजस कर्माचं विश्लेषण करताना हा दृष्टांत माऊलींनी घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माऊली सांगतात की बाबांनो, शहाणा माणूस ते आहे की जो आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांचा आदर करतो। जगामध्ये तो माणूस खरा पारमार्थिक आहे ज्या माणसाला आपल्या आई वडिलांचं महत्व लक्षात येत। आणि माऊली सांगतात की आपल्या जन्म दिलेल्या आई वडिलांना आपण कधीच उलट बोलायचं नाही किंवा त्यांच्या आज्ञेच्या विरोधामध्ये वागायचं नाहीये। परंतु आपलं कसं आहे, म्हातार तरस्त ताकाला अन लाडू देतात लोकाला। आपलं कसं आहे, आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांना ताक द्यायला आपला हात धजत नाही, पण बाकीचे माणसाले इथं आता लेकरायचा खेळ बघताना दम नव्हता पैसे वाटायला, पण बापाने जर दवाखान्यात ताप यायली म्हणलं तर खिशाकडे हात जात नाही। काय माणसाचा स्वभाव आहे माहिती नाहीये, पण माऊली म्हणतात की असं वागणं हे मूर्खपणा। येरी विश्वभरी आदरा मूर्खो जैसा। पहिल्यांदा माणसानं कुणासाठी जगायला शिकलं पाहिजे तातू महाराज? आपल्या घरासाठी, आपल्या आई वडिलांच्यासाठी। खरं तर आपण पहिल्यांदा जगायला शिकलं पाहिजे। माणसं नेत्याच्या वाढदिवसाला नको तेवढा खर्च करतात की नाही? बॅनर एवढा मोठा लावायचं, फळं काय वाटप करायचे, नको नको तेवढा खर्च करतात, पण आई वडिलांना मात्र विचारत नाहीये। माऊलीच्या दृष्टीनं असा माणूस म्हणजे मूर्ख आहे। संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, सुशीलो मातृपुण्ये पितृपुण्येन चतुरता।
आता सगळा श्लोक घेत नाही मी, केवळ कामापुरता घेतो. सुशीलो मातृपुण्येन, एखादा मुलगा चारित्र्यवान जन्माला आला की समजावं त्याच्या आईचं पुण्य कामाला आलं. आई जर पुण्यवान असेल तर लेकरू तिच्या पोटाला कसं येतो? चारित्र्यवान सुशीली येतो. म्हणून म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, नाही तर बीज बोया बबुल का आम कहां से पाय. बाभळीचं बी पेरलं तर आंबे काही उगवत नाहीये. एखादा मुलगा चारित्र्यवान सुशील म्हणजे चारित्र्यवान जन्माला आला. कशामुळे? मातृपुण्येन. आणि एखादा मुलगा चतुर जन्माला आला, हुशार जन्माला आला की गीते महाराज कुणाच्या पुण्यामुळे? विष्णू महाराज पितृपुण्येन चतुरता. वडिलांच्या पुण्याईमुळं मुलाकडं काय येते? चतुरता येते. शास्त्रानं पुत्राचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. हरिविजय नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये पुत्राचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे सुपुत्र आणि दुसरा आहे कुपुत्र. पुत्र या शब्दाचा शास्त्राने काय अर्थ सांगितलाय? पुत्र जो पितरांना तारतो तो पुत्र. अपत्य या शब्दाचा अर्थ काय सांगितला? जो माय बापाला आपत्ती आणतो तो अपत्य, आणि जो पितरांना तारतो तो कोण? पुत्र. म्हणून महाराजांनी म्हटलं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आता असं म्हणायची वेळ आली आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हाती सगळ्यात पक्षाचा झेंडा. सकाळी एकाचा झेंडा हातात, दुपारी दुसऱ्याचा झेंडा, संध्याकाळी तिसऱ्याचा झेंडा घेऊन फिरायला आहे. संतांनी सांगितलं कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटेवा. तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. पोटाला चांगलं लेकरू आल्यानंतर आई वडिलांना आनंद वाटेल यात काय नवल आहे? संत म्हणाले तयाचा हरिक वाटे देवा. कुणाला आनंद होतो? देवाला सुद्धा आनंद होतो. कोणते पुत्र माय बापाला धड बोलत नसतील हो? सुपुत्र का कुपुत्र? गीते महाराज खर तर एवढे विद्वान मंडळी पुढे बसलेली आहे की तुमच्या समोर हा विषय मांडणं मला अवघड आहे. तरीही बालक बोले बोबडे बोली याने सांगतो. हरिविजयामध्ये पुत्राचे 2 प्रकार सांगितले, एक सुपुत्र आणि दुसरा कुपुत्र. आता इथं ओळी कुपुत्राच्या संबंधाने आलेली आहे आणि म्हणून केवळ हरिविजय मध्ये कुपुत्राबद्दल काय म्हटलंय तेवढं मी आपल्या समोर सांगतो. हरिविजय या ग्रंथामध्ये कुपुत्राबद्दल सांगितलंय की कुपुत्र माय बापाबद्दल काय म्हणतो बघा. दारा कुमारा सर्व देत माता पितरांशी दरिद्र भोगवित. कोणता मुलगा मूर्ख आहे? माऊली या ओवीमध्ये कोणत्या लेकराला मूर्ख म्हणतात त्याचं विश्लेषण हरिविजय मध्ये सुद्धा आलेलं आहे. सुंदर पद्धतीने सांगितलंय की दारा कुमारा सर्व देत म्हणजे
बायकोनं मागण्याच्या आधी जे पाहिजे ते हजर करतय. तिनं म्हणण्याच्या आधी तिला द्यायलंय. लेकराला म्हणील ते द्यायलंय. आमचे दासगणू महाराज म्हणले होते, त्यांचं एक भजन आहे किंवा विनोदानं म्हटले, बायको ग बायको ग बायको ग बायको ग, मला नको भाऊ तुला नको धीर, मला नको भाऊ तुला नको धीर, तुझा मला धीर. बायको ग बायको ग, मला नको आई तुला नको सासू, मला नको आई तुला नको सासू, दोघं जवळ बसू. बायको ग बायको ग. फार सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. कोण कुपुत्राओ? हरिविजय मध्ये सांगितलं, दारा कुमारा सर्व देत. लेकराला काहीच कमी पडू देणं झालंय, बायकोला काहीच कमी पडू देणं झाले, पण माता पितरांशी दरिद्र भोगवीत. पण आई वडिलांना काही द्यायचं म्हणलं की त्याचा काही खिशाकडे हात जाईना झालाय. दारिद्र्यामध्ये, झोपडीमध्ये, जनावरांच्या गोट्यामध्ये मायबापाला ठेवलंय. पुढे सांगतात, कुशब्दवाणी हृदय भेदीत, त्याच्या भारी दुःखी धरा. या पृथ्वीला त्या लेकराचा भार होतोय. म्हणा काय होतोय? भूमी कापी त्याच्या भारी, भूमी कापी त्याच्या भारी, कुंभपाकाचे शरीरे वाख्या, बोले निष्ठुर उत्तरे, पाप दृष्टीमय चित्त. असा बोलायलाय माय बापाला, असं बोलायलाय कुशब्द वाणी हृदय भीती करडे. तिला कस काय बोललीस? बापाला सुद्धा नको नको तसं बोलायलाय. हीच तर ओवी सांगितलं की माता पितळा धड बोली नाही संसारा. माय बापाला हृदयाला सुरात पडेल हो असं बोलायलाय. असा पुत्राचही या धरित्रीला संत म्हणतात भार होतो. तो जिवंत नसलेला बरा. पुढे काय म्हणतात बघा हरिविजय मध्ये, आपुलीच वस्तू पिता मागे, त्यावरी डोळे फिरवी रागे. मने मी तुमचे काय ऋण लागे, त्याच्या भारी दुःखी धरा. बापानेच कमवून ठेवलंय आणि बापच म्हणायलाय, अरे थोडं मला थोडे पैसे पाहिजे तर दे बरं, 1000 रुपये असले तर दे बरं, जरा मला काम आहे. तर काय म्हणाले पोरग? मी नाही म्हणत. आपुलीच वस्तू पिता मागे. बापानच एखादी वस्तू घेऊन लेकराला दिली आणि बापच ती वस्तू मागायलाय, तर पोरग काय करायलाय? त्यावरी डोळे फिरवी रागे. कळते ना तुम्हाला? बापाकडे असं राग राग बघाले, असं राग राग बघायले की आता काही बापाला खाऊनच घेत का काय. त्यावरी रागे, त्यावरी डोळे फिरवी रागे. एवढं म्हणलं तर ठीक आहे हो, पण पुढे काय म्हणतंय? मने मी तुमचे काय ऋणी लागे. तुमचा माझा काय संबंध आहे? मी कमविले, माझे पैसे आहेत, मला माहित नाही तुम्ही कवा काय कमविला होते. तुमचा माझा काही संबंध नाही. पुढे काय म्हणतात बघा, पिता सांगे हिताव बोला, मने हा सन्निपत पातला वृद्ध. आता साहेब आहेत ना, किती सुंदर बोलले आता मुलांच्या समोर बोलताना. कांगणे साहेब ती सगळी फॅमिली
ज्यांचे आमचे अत्यंत बऱ्याच वर्षापासून आता पारिवारिक संबंध आलेले आहेत. शहाण्या बापानं लेकराला सांगितलं, बाळा हे करू नये माय, आपल्या खानदानात असं कुणीच केलं नाही, पिऊ नये रे दारू, दारू पिणं चांगलं नाही. आपल्या आजोबा पंजोबापासून माळ होती रे लेकरा, माळ काढू नये रे बाळा, असं वागू नये रे बाळा. कोण म्हणतंय? बाप म्हणतंय. या जगामध्ये असा कोणताच बाप नाही की ज्याला वाटतंय आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं. वाटतंय का कोणातरी बापाला? प्रत्येक बापाला असं वाटतंय की आपल्या लेकराचं चांगलं व्हावं. हा विष्णू महाराज. हो, बाप करी जोडी लेकोराची ओढी, आपुली कुरवंडी. हो, एकाएकी केला निराशेचा धनी. खूप चांगला अभंग आहे. याच्यावर खूप कीर्तन तुम्ही ऐकली असतील, मीही ऐकलेली आहे. कोणत्याही बापाला लेकराचं नुकसान व्हावं वाटत नाही आणि म्हणून बापा लेकराला हिताची गोष्ट सांगायला आहे. बाप पिता सांगी हिताव बोध, म्हणे हा सन्निपातीला वृद्ध. अरे ते बाप सांगायला ऐक की, हे डोक्यावर परिणाम झालाय आमच्या म्हाताऱ्याच्या. साठीन बुद्धी नाटी झाली, सुधारणा झाले म्हाताऱ्याला, काही बी बोलून येते बोलायले. म्हणे हा सन्निपातीला वृद्ध, हृदय उले ऐसे बोले शब्द, त्याच्या भारी दुःखी धरा. एक गोष्ट लक्षात घ्या, मारलेला वळ बुजते म्हणजे माय बाप हो, मारलेला वळ बुजते पण बोललेला वळ कधीच बुजत नाही. बापाला नको नको, हृदयाला ऊल पडावी, भेट पडावी असा जो लेकरू बोलतय ना, हरिविजय म्हणतात. ते पोरग कसं आहे, त्याला कुपुत्र म्हणावं. एवढ्यावर थांबत नाही म्हणतात संत. काय म्हणताय ते पोरग? म्हणे पिता माझा मूर्ख. माझा बाप कसा आहे? मूर्ख आहे. त्याला काही आता बरेच लेकर म्हणतात म्याच कमी लो, बापानं सगळं देशोधडीला लावलं होतं, म्या होतो म्हणून माणसात आला हो, नाही तर काही खरं. म्हणे पिता माझा मूर्ख, मी त्या होणी चतुर अधिक. माझ्या बापापेक्षा मी कसा आहे? हुशार आहे. मातेसी मनी करंती देख, त्याच्या भारी दुःखी धरा. अशा बऱ्याच हरिविजय मध्ये कुपुत्राच्या संबंधानं ओव्या. माईला करंटी म्हणायले, बापाला मूर्ख म्हणायले, बापाला डोक्यावर परिणाम झाला म्हणायले. असं लेकरू माऊली म्हणतात, त्याच्या इतका या जगामध्ये दुसरा कोणीही मूर्ख नाही. पुढे काय म्हटले बघा, माता पिता दोघे जण, मेले करिता अन्न अन्न. साहेब बघा काय म्हणतात, किती सुंदर लिहिलंय. माता पिता दोघे जण, मेले करिता अन्न अन्न. मग करू धावे गयावर जन, त्याच्या भारे दुःखी धरा. जोपर्यंत मायबाप जिवंत होते तोपर्यंत खायला काहीच दिलं नाही. अन्न अन्न अन्न, जेवायला चांगलं मिळावं म्हणून तडपले हो. लेकरानं सुननं लक्ष दिलं नाही. मेल्यास काय करायलाय? आमच्या हिंदीमध्ये विष्णू महाराज
फार छान सांगितलंय, जिते बाप को जंगम जंगा, मरे बाप को पहुंचाए गंगा. जोपर्यंत मायबाप जिवंत होते तोपर्यंत अन्नासाठी खूप परेशान झाले हो. खायला काही मिळालं नाही वेळेवर, आणि मग मात्र ते मेले की काय तिरवी करायलाय जोरात, आणि काय महाराज बोलवले, काय गायक बोलवलेत, काय नुकतीचा गोड जेवण केलंय, आणि म्हणायलाय कसा वाटायलाय कार्यक्रम. संतांना अशा लेकराबद्दल काहीही प्रेम नाही. आणि म्हणून संत पुढे म्हणाले, असता न बोले धड वचन, करविले नाही उदक पान, मग लोकासी करुणी तर्पण, त्याच्या आभारी दुःखी धरा. जिवंत होता तोपर्यंत त्याला पाणी पाजलं नाही, आणि मेल्यास मात्र किती बी खर्च करायलाय. यावरून मला एक दृष्टांत आठवला, तेवढा मुद्दाम सांग. अत्यंत गरिबीतनं मायबापानं लेकराला शिकवलं, लेकरू शिकलं, अधिकारी झालं, आणि मोठा अधिकारी झाल्याबरोबर श्रीमंताच्या माणसानं गीते महाराज त्या गरीबाच्या पोराला अधिकारी झाली म्हणून पोरगी दिली. आता पोरगी श्रीमंताची, आणि यानं तर गरिबीतूनच मोठा झालेला, पण सुनाला सासू सासरे काही आवडत काय म्हणली, ते मळकटच विश्वनाथ महाराज आले बुवा. काय मळकट कपडे घालते, अगं घे की मग चांगले, मला त्याचं खोकलणं आवडणं, त्यांचं ते मला काहीच आवडणं. बघा, तुम्ही म्हणून मायबापाला आपल्या जवळ आणायचं नाही, आणि मला म्हणून गावाकडे न्यायचं. अधिकाऱ्याला वाईट वाटायचं, वडिलांनी लोकांच्या घरी रोजगार केला, नको नको ते सावकाराचे पाय धरले, मला शिकायला पैसे पाठवले, बायको तर ऐकायला तयार नाही. खूप समजून सांगायचा, पण बायको काही ऐकत नव्हती. असं करता करता तातू महाराज आई अन्न करिता मेली, आई गेली हो. आई गेला, अंतविधीला गावाकडे आला. सगळे लोक त्याच्याकडे बघू लागले, लोक त्याच्याकडे बघाले, ह्यानं लोकांकडे बघालाय. लक्षात आलं आपली चूक झाली, लोकांना काही आपलं वागणं आवडलं नाही, पण बायकोच्या पुढे काही चालत नाही. लोक लाजे सौ तेरवीचा मोठा कार्यक्रम केला, नको नको तेवढा खर्च केला, आणि आणखीन काही दिवस बापाची सेवा करायला राहो म्हणला. बायको म्हणले आता, तिथं बायको राहिलीच नाही, तिनं आलीच नाही, पण नवऱ्याला बी राहू दिलं नाही. तेरवीच्या नंतर दुसऱ्याच दिवशी नवरा वापस आला. एके दिवशी घाबरत घाबरतच बायकोला म्हणला, होय मला एक विचारा वाटालय तुला. म्हणले काय विचारा की. टचकन डोळ्यात पाणी आलं हो. अगं म्हणला माझ्या बापाची गावाकडे लय आपदा व्हायली ग. दोघं नवरा बायको होते तेव्हा कस तरी खात होते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बायको जिवंत राहिली, नवरा मेला तर बाई जगती हो 4 वर्ष, कारण तिला स्वतः थापून खाता येतंय. आणि बाया थोड्या 4 दिवस अन्याय बी झाला तर सहन करायची सवय असते, पण बायको मेलेला गडी 4 दिवस वाचत नाही. बरोबर आहे का महाराज? एकतर त्यानं कधी स्वाभिमान सोडलेला नसतंय, आणि सुनाच्या हाताकडे बघायचं, गावाकडे कुणाच्या तरी दारात जाऊन बसायचं आवडत नाही. आणि म्हणून बघा, गडी माणसं बायको गेली की लवकर मरते, काही सांगता बी येत नाही, सहन बी होत नाही. त्याला म्हणतात तोंड दाबून भुक्याचा. काय करावं, बापाची लईच बेजारी व्हायली, काय करावं काय करावं काहीच कळत नाही. पण बायकोला तर काही म्हणू शकत नाही. भेद 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 बायकोला म्हणला, होय ग, माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट करून मला शिकवलंय. तू श्रीमंताच्या घरची आहेस,
तुला गरिबी काय असते माहित नाही. माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी. माय तर अशीच गेली अन्न अन्न करून. मला वाटतंय की बापाची तरी सेवा करावी, वडिलांची तरी सेवा करावी. माझे माय बाप हो असाच मंडपात येऊन बसणारा आणि गीते महाराजांचे आणि कीर्तनकारांचे कीर्तन ऐकलेला होता. त्याला वाटत होतं की काही ना काही आपण आई वडिलांची सेवा करावी. आई तर गेली आहे, आता वडिलांची तरी सेवा करावी. माझी हात जोडून विनंती आहे तुला, काही बी करून अण्णांना दादाला इथं घेऊन यावं म्हणालो. काय म्हणलो? मी त्या म्हाताऱ्याचं तोंड बघणार नाही. एक नातू बी होता, असा लेकरू होत. ते नवरा बायकोचं भांडण झालेलं ऐकू लागलं. मम्मी मम्मी का पप्पाला भांडायलीस? अरे म्हणली बघ की ते भूतावणी म्हणली म्हातारा घरला घेऊन यायचंय म्हणाली. तसल्या भूताला घरात आणून खायचं. हे सगळं ऐकायला ते बारकं लेकरू. काहीतरी करून काही बी कर म्हणले, पण बापाला माझ्या वडिलांना इथं राहू दे म्हणली. ठीक आहे आणा, पण खाली आपल्या घरात नाही, महाडी बांधा आणि वर ठेवा. पैसे तर होतेच की हो. महाडी बांधली, महाडीमध्ये बापाला ठेवलं. म्हणला हे वरी दिवसभर जात जाय न जात जाय. बापानं आवाज दिला भूक लागली म्हणून की तेवढं ताट घेऊन मी जाईना म्हणली त्या म्हाताऱ्याचं तोंड बघ. तुम्हाला ठवाची तर एखादी बाई नौकराने ठवा आणि ते नेऊन दे. काळजाला लागणं जे म्हणतात की नाही, धडबोली नाही संसारा येरो विश्वभर मूर्खो जय स्वामी नाही म्हणले. मी कशाला जात नाही म्हणले. अगं म्हणले बाबाला वय झाले, आवाज देता याचा नाही, आवाज ऐकू याचा नाही. मग असं करा की म्हणले एक घंटीची काठी देऊत. म्हाताऱ्याला भूक लागली की काही नाही म्हणली त्यानं त्या काठीला घंटी आहे ते ट्रंकून वाजवायची. वाजली की स्वयंपाक ती बाई ताट घेऊन वरी नेऊन देते. नवऱ्याला वाटलं चला काहीतरी मधला मार्ग निघालाय. माझे माय बाप हो कस तरी वडिलांना आणलं. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही माणूस फेटेवाला असला, नऊवारी असली म्हणजे माणसं काही येडे नसते. कोणी सोयऱ्याच्या घरी बघा, एक दिवस जाऊन बघते त्या बाईचा स्वभाव कसा आहे. सुना असू कुणी असू, पहिल्याच दिवशी तिनं आदळापट केली आणि तोंड बेकार केलं की माणूस मरून जाईल. पुन्हा त्या घरला बापाच्या लक्षात आलं आपला सुनाला जड वाटायला म्हणजे आपण करावं काय. महाडी बांधली, महाडीमध्ये बापाला ठेवलं आणि घंटीची काठी दिली. सांगितलं बाबा भूक लागली की घंटी वाजवी जा. आणि एक नौकराने ठेवलं आणि सांगितलं घंटी वाजली की हे ताट वरी नेऊन देत जाय. चाललो हो 2-4 महिने असंच. बिचारा सकाळी ड्युटीला जायचा, संध्याकाळी परत यायचा. आल्या आल्या वडिलांच्याकडे कधी जायचा आणि दररोज वडिलांची काळजी घ्यायचं. बरं पोरग, एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या मायासाठी हे प्रवचन आहे. कोणत्याच लेकराला वाटत नाही आपल्या मायबापाची आपदा व्हावी म्हणून. तुम्हाला जसं वाटतं तुमच्या मायबापाची आपदा तुमच्या भावानं भावजाईनं करू नये, तसं नवऱ्यालाही वाटत असेल किंवा आपल्या मायबापाची आपदा करू नये. हा, तिलाही मायबापा असतील की. बरोबर आहे. काय सांगावं तुम्हाला, लेकरू पळत यायचं, वडिलाच्या आल्याबरोबर दर्शन घ्यायचं. ड्युटीवरून आल्या बाबा कशी आव, आलती का तिनं, बोलली का तिनं, सगळं पोटात घालायचं. लय आनंदी आव लेकरा, खूप चांगला आहे माय, सून लय चांगले करतीया म्हणत 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 वडिलांचा चेहरा पडायचा आणि लेकराला कळायचं की बाबाला बायको काही नीट वागवीत नाही. 2-4 महिने गेले, 2-4 महिने गेले. माझे माय बाप असंच करता करता आणि 4 महिन्याच्या नंतर मुंबईला मीटिंग होती ती अधिकाऱ्याची. 4-5 दिवसासाठी अधिकारी गेला कुठं,
बैठकीला मुंबईला. 5 दिवसानंतर परत आला. आल्याबरोबर पायावर पाणी घेता घेता बायकोला म्हणाला, होय ग बाबाची तब्येत कशी आहे? 4-5 दिवस झाले ना. होय ग बाबाची तब्येत कशी आहे? हो म्हणजे काय करणार, 5 दिवस झालं त्यांनी घंटीच वाजवली नाही. काय म्हणतेस तू? 5 दिवस झालं घंटीच वाजवली नाही? म्हणजे घंटीच वाजवली मग जेवायला दिलीस की नाही तू? हो त्यांनी घंटीच वाजवली नाही. नाकातून बोलणारी अवलाद. आपले बी लेकर मोठ्या पदावर गेले, श्रीमंत माणूस पोरगी द्यायला आला की आपल्याही तोंडाला लाल सुटती ना. मला ना हिवाई माझा एवढा मोठा, काय करतो त्या हिवायला चाटायचंय का? ते युट्यूब मध्ये आले पण आता राग आल्यानं बोलावंच लागेल. आपण बी भालतोच ना. काय सांगावं अगं म्हणले 4 दिवस झाले 5 दिवस झालं बाबाला काही खायला दिलं नाहीस का? काय करणार, त्यांनी घंटीच वाजवली नाही. काय वाटलं असेल लेकराला, विचार करा. माझे माय बाप पाय धुण्यासाठी बाथरूम मध्ये गेलेला पोरग टायर हातात पाय पुसायला घेतलेलं तसंच फेकून दिलं. पोरग पळतच वरी मारी मध्ये गेलं. म्हणाल दादाचं काय झालं असेल, बाबाचं काय झालं असेल. जाऊन बघते तर काय, वडील उताने झोपले, तोंड उघडा आहे आणि बाबा जाग्यावर मरून पडले. मेलेल्या बापाचा हातामध्ये घेतला, कपाळाला मारून घेतलं. म्हणाले बाबा किती कष्ट घेतला तो बाबा तुम्ही माझ्यासाठी. पाटलाची घरी की हो रोजगार केला, त्याचा जमीन पांग फेरीला. सुंदर याच्यावरचे गीत आहे. बाबा आता हे मी पाप कुठं ठेवून मेलेल्या बापाच्या छातीवर डोकं ठेवलं आणि पोरग ढसा रडायला लागलं. माझे माय बाप हो त्याला लहानपणापासून बापाच्या सगळ्या आठवणी येऊ लागल्या. बापानं माझ्यासाठी काय काय केलं, बापानं माझ्यासाठी काय काय केलं, कुणाचे पाय धरले, काय काय केलं, सगळं आठवू लागलं होतं त्याला. सगळं आठवू लागलं. असं काहीतरी बोलता बायको म्हणली, नवरा अजून कसं काय खाली आला नाही. पळतच बायको वर आली. आल्या बायको बघितलं, म्हणला तुला काही लाज शरम वाटते का नाही? 5 दिवस बापाला खायला दिलं नाही, बाबा मरून पडले. काय करणार, त्यांनी घंटीच वाजवली नाही. तर शेवटी अधिकारी होता, बायकोला माराव तर कॉलनीतले लोक म्हणले असते एवढा मोठा अधिकारी त्याला नीट वागवाय कळलं ना, बायकोला मारायलाय म्हणून राग करू लागला. बायको तेच म्हणू लागली. तेवढ्यामधलं एवढं जे नातू होत पळत आल्यावर आणि पळत आल्याबरोबर म्हणला, पप्पा तुम्ही मम्मीला का शिव्या द्यायला, काय झालं? ले बाळा तुझ्या मम्मीमुळे माझे बाबा गेले रे. माझ्या बाबानं खूप कष्टानं मला शिकवलं लेकरा. तुला गरिबी कळणार नाही बाळा. जन्मल्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलास. माझ्या बापानं काय कष्ट केलं लेकरा कळणार नाही. तुझ्या आईमुळं माझे बाबा गेले रे, तुझ्या आईमुळं माझे बाबा गेले रे. म्हणला बाबा कसं काय, पप्पा कसं काय? अरे म्हटले बाबानं घंटी वाजवली नाही म्हणते तुझी आई, त्याच्यामुळं बाबा ना खायला मिळालं नाही गेले. पप्पा आईमुळे बाबा मेले नाही, माझ्यामुळे मेले. तुझ्यामुळे गेले? म्हणले हो पप्पा. कस काय? म्हणले मी बाबाची घंटीची काठी लपावून ठेवली. मूर्खा म्हणाले
बाबाची घंटीची काठी का लपवून ठेवलास? त्यावेळेला त्या पोराने दिलेलं उत्तर लक्षात ठेवलं ना आपण जर तसं वागलो तर मला वाटतं वेगळं काही प्रवचन करायची गरज नाही. बेटोबा म्हणाले, ती घंटेची काठी का लपवून ठेवलास? त्यावेळेला लेकरानं दिलेलं उत्तर आहे, हो. लेकरू म्हणाल, मम्मी पप्पा तुम्ही म्हातारे झाल्यास तुमच्या कामाला येईल म्हणून मी ती घंटीची काठी लपवून ठेवली. पेरेले तैसे उगवते बोलले तैसे उत्तर येते. त्याने सांगितलं की बीज बोया बबुल का आम कहां से पाय. मला दिला गेलेला वेळ 40 मिनिटाचा जवळपास संपला आहे आणि मला जे तुम्हाला सांगायचंय की इथं काय म्हणतात, पूर्वी केला पवार मग श्राद्धी करीत शतभोजन लटकेची लोका दावी रडून त्याच्या भारे दुःखी धरा. माय बापाची सेवा करणं आणि बाप मेला की सून बी काय रडायली सासरा मेला म्हणून, पोरग बी छाती पिटू पिटू रडायले. संत म्हणतात ह्या वागण्याला काही अर्थ आहे का? या वागण्याला काहीच अर्थ नाहीये. या जगामध्ये जे जे म्हणून मोठे माणसं झालेत ना, माग आईवर तुमच्या गावात बोललोयच मी, बापायचं खूप मोठं योगदान आहे. हे मंदिर आहे, हे जे मंदिर आहे की नाही, या मंदिराच्या कळसाकडे लोक बघतील, पण मंदिराच्या कळसापेक्षा विश्वनाथ महाराज कशाला महत्व आहे? पायाला महत्व आहे. आपल्या आयुष्याचा पाया जर कोण असेल, आपल्या आयुष्याचा पाया जर कोण असेल तर आपले वडील हेच आपला पाया आहे. हे आपले वडील हेच आपला पाया आहे. आणि या जगामध्ये वडिलांवर जीवापार प्रेम करणारे कोण आहे साहेब? कागणे साहेब, गिलते साहेब, कागणे साहेब, सगळे तुम्ही इथं आहात. वडिलांवर जीवापार प्रेम करणार आईच्या नंतर जर कोण असेल तर त्याच्या पोटाला आलेली मुलगीच आहे. मुलीचं जेवढं बापावर प्रेम आहे तेवढं या जगामध्ये कुणाचंच वडिलावर प्रेम नाही. मला देखील 2 मुली आहेत. एक लातूरला राहते, दुसरी उदगीरला राहते, लग्न झालेले आहेत. माझ्या मुलीचे दररोज 2 वेळेला फोन येतात, पिताजी कुठं आहात, पिताजी कुठं आहात. म्हणलं वंजारवाडीला गेलोय माय प्रवचनाला, पिताजी जास्त फिरत जाऊ नका हो, ऍक्सिडेंट व्हायले. तुमचा आवाज बसलाय, तुमचा आवाज बसलाय, तब्येत बरोबर नाही का काय हो, तब्येतीची काळजी घेत जाओ, जास्त फिरत जाऊ नका. परवा माझ्या नाकातनं रक्त पडलं आणि बायकोनं लेकराला सांगितलं मुलीला, दिवसातून किती वेळेस फोन, कस काय रक्त पडलं, दाखवून घ्या, काय झालंय बघा, कसं झालंय बघा. लेकीचं बापावर जेवढं प्रेम आहे माझे माय बाप हो, तेवढं या जगामध्ये कुणाचंच प्रेम नाहीये. आता मी जर तुम्हाला आध्यात्मिक उदाहरणं द्यायला लागलो तर खूप वेळ होईल. तुमच्या गावात रामायण चालतंय का 12 महिने? माझ्या गावामध्ये 100 वर्षापासून रामायण चालतंय. आणि रामायणामध्ये तुम्हाला माहिती आहे बापाचं लेकावर किती प्रेम असतं आणि लेकाचं बापावर किती प्रेम असतं. मी आता युट्यूब करतोय, त्याच्यावर मी प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावर गंगाखेडला बोललोय परवा. ते तुम्ही 400-450 माझे प्रवचन भाषण त्या माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवर आहे. रामायण काय आपल्याला सांगतं? रामायण सांगतं की लेकानं बापावर किती प्रेम करावं तो महाराज, आणि बापानं लेकावर, दोघांनी एकमेकावर किती प्रेम करावं तुम्हाला माहिती आहे.
उद्या राज्याभिषेक होणार आहे, कुणाचा? लेकाचा उद्या राज्याभिषेक होणार आहे. पण बापानं सांगितलं नाही नाही नाही, तुला 14 वर्षासाठी कुठं जावं लागल? वनाला जावं लागल. पोरानं काय केलं? जी बाबा तुम्ही म्हणतात ते मान्य आहे. आणि प्रभू रामचंद्र दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणारा सोडून दिला. प्रभू रामचंद्र कुठे गेले? बापाच्या वचनासाठी. सखे बंधू दोघे जाय, येरांचा आश्रय धरून वना निघालो आपण, पितृवचन पाळावया. शक्तीमध्ये आलेल्या ओवी आहेत. संशय या ओवीवरती बोलताना तुमच्या गावात सांगितल्यात मी. संशयाहुनी थोर अनेक नाही पाप घोर, विनाशाची वाघोर प्राणियांशी, यावर बोलताना सांगितलं होतं. आई साहेबांचं लक्ष्मणाचा मारीच्या बद्दलचा प्रसंग ते माझ्या युट्यूबवर मी टाकलेला आहे, कधी ऐकू शकता 2 भागामध्ये. त्यावेळेला लक्ष्मणाला मांडीवर घेतले शक्ती लागल्याच्या नंतर, आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, सखे बंधू दोघे जण येरांचा आश्रय धरून वना निघालो आपण. कशासाठी लक्ष्मण आपण दोघं वनाला आलो? पितृवचन पाळावया. बापावर किती प्रेम करावं हे रामायण आपल्याला सांगतो. आणि बापाचं लेकरावर किती प्रेम असावं हे देखील काय सांगते आपल्याला? रामायणच सांगते. तुम्हाला माहित असेल 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्रांना पाठवलं. कुणा पाठवलं? वडील दशरथांनी पाठवलं. अयोध्या कांडामध्ये आलेल्या बहुतेक ओव्या आहेत. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र वनाला घेऊन गेलाय, कोण घेऊन गेला होता प्रभू रामचंद्रांना रथामध्ये? सुमंत नावाच्या सारथ्यानं प्रधानाने घेऊन गेला होता, आठवतंय का? सुमंत घेऊन गेला. लेकराला पाठवायचं तर पाठवलं हो दशरथ राजांनी, पण बापाला लेखाशिवाय करमना गेलं. सारखं प्रभू रामचंद्रांची आठवण यायली. कुणाला? दशरथांना. सांगू का ओव्या? नाथाने फार सुंदर लिहिलंय. जसे हे प्रभू रामचंद्र सुमंताच्या बरोबर वनवासाला गेले, दशरथांची काय अवस्था झाली नाथ लिहितात. पुत्र दुःखे दुःखी प्रेम गेली कळाहीन दूर, कृष्ण वर्ण दिसे विमान, आती उद्विग्न नृपनाथ. किक्कर पडले हो दशरथ. सारखी रामाची आठवण, माझा राम माझा राम माझा राम, सारखं रामाची आठवण. आणि तेवढ्यामध्ये ज्या रस्त्याने लेकरू गेलो होतं सुमंताच्या बरोबर, सारखं त्या रस्त्याकडे बघायले दशरथ, सारखं त्या रस्त्याकडे बघायले. वाटायले आता तरी माझा राम परत येईल, मग तरी माझा राम परत येईल, नंतर तरी माझा राम परत येईल. रस्त्याकडे बघायले. रस्त्याकडे बघता बघता काय दिसलं हो दशरथांना रस्त्यात? पुढची ओवी आहे. एकला देखो सुमंत. किती सुंदर ओवी. एकला देखो सुमंत, मने नहीं चिकार गुणात, ऐसे बोलो दशरथ पडे मूर्छित धरणी पे. अरे सुमंता, माझं बाळ कुठे गेलं रे? माझा राम दिसत नाही. अरे सुमंता, कुठं आहे माझं बाळ? कुठं आहे माझा राम? एकटाच कसा आलास तू? म्हणत 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 मूर्छना आली आणि दशरथ राजा मूर्छित पडले. पुढची ओळी याची समूळ सांगे,
वार्ता मी काय करू रे सुमंता धीर न धरवे माझे चित्ता श्री रघुनाथा असं रामायण लावलं तो उजळतंय बरं. श्री रघुनाथा वाचूनी डोळ्यात पाणी आलं हो माझ्या सुमंता. अरे माझा लेकरू कुठं सोडलास रे, माझ्या बाळाला काही त्रास तर होईना झाला ना रे, याची समूळ सांगे वार्ता मी काय करू रे सुमंता धीर न धरवी माझी चित्ता श्री रघुनाथा वाचूनी. आता बघा पुढच्या 2 ओव्या घेतो आणि हा प्रसंग संपवतो. काय म्हणतात दशरथ, श्रीराम सले गेली गती श्रीरामा सले गेली चित्तवृत्ती श्रीरामा सले गेली मती प्राण रामा प्रती जाऊ पाहे. आणि शेवटची ओळी आहे, शेवटची ओळी ऐका, शेवटची ओळी. श्रीरामाचे आठविता रूप गुण दशरथासी मूर्छाळी पूर्ण मूर्छे सवे गेला प्राण राम स्मरण करीतची. लेकराची आठवण करता करता बापान जीवच सोडला. किती प्रेम असावं. तुम्हाला आता बापावरचं एक उदाहरण सांगितलं, हे रामायणातलं झालं. महाभारतामध्ये वसुदेव आणि कृष्णांचं उदाहरण आहे, तुम्हाला माहिती आहे. लेकराला वाचवण्यासाठी वसुदेव यमुनेतून जातात. अनेक प्रसंग आहेत. आता आपल्याकडे वेळ नाहीये आणि म्हणून आता हे काही सांगत नाहीये. तुम्हाला बाकीच जाऊ द्या. ज्या ज्ञानेश्वरीवर मी प्रवचन करतोय त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचं लेकरावर किती प्रेम माहिती आहे ना तुम्हाला. माझ्या लेकरांना आळंदीमध्ये लोक नाव ठेवायले, मधुकरी मागितली तर पिठामध्ये माती कालवायले. माझ्या लेकरांना त्रास व्हायलाय, माझ्या लेकरांना त्रास व्हायलाय, माझ्या लेकरांना त्रास व्हायलाय म्हणून विठ्ठल पंतांनी काय करावं. विठ्ठल पंतांनी तुम्हाला माहिती आहे शेवटचं सांगतो की इंद्रायणी मध्ये काय केलं, देहार्पण केला. कारण निर्णय दिला होता देहांत प्रायश्चित्त घेतल्याशिवाय तुमच्या लेकरांना काही चांगले दिवस येणार. माझ्या लेकरांना त्रास होणार नसेल, माझ्या लेकरांना त्रास होणार नसेल तर मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. आणि विठ्ठल पंतांनीच नव्हे, ताई रुक्मिणी मातेनं देखील देहांत प्रायश्चित्त घेतलं. तुम्हाला माहितीये बापाचं किती प्रेम आहे, बापाचं किती प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शहाजी राजावर किती प्रेम आणि शहाजी राजांचं शिवाजी महाराजांवर किती प्रेम. बापाने लेख म्हणून हेही उदाहरण देता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील होते रामजी बाबा. कधीतरी चरित्र वाचा म्हणजे कळेल की बापाचं लेकरावर किती प्रेम असतं आणि लेकराचं बापावर किती प्रेम असतं. तुम्हाला माहित आहे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते हो, पटकन सांगा. पंडित जवाहरलाल नेहरू. किती लेकर होते नेहरूजींना, एकच मुलगी होती. मुलीचं नाव इंदिरा, बायकोचं नाव कमला. बायकोला क्षयरोग होता, टीबीचा रोग होता. त्या काळामध्ये भारतामध्ये त्या रोगावर औषध नव्हतं आणि नेहरू तर इंग्रजाच्या विरोधामध्ये लढताना नेहमी त्यांना जेलमध्ये राहावं लागायचं. एकुलती एक पोरगी इंदिरा,
तिचा वाढदिवस यायचा, पोरगी म्हणायची बाबा अहो माझ्या वाढदिवसाला हो, आणि त्यावेळेला वडील जेलमध्ये असायचे. लेकराला तिथून पत्र लिहायचे इंदिराला, आणि इंदिरा त्यावेळेला काही फोन नव्हते, तिथून उत्तर त्यांना द्यायची. बापाचं इंदिरा गांधीवर किती प्रेम होतं आणि मुलीचं बापावर किती प्रेम होतं, कधीतरी चरित्र वाचा म्हणजे लक्षात येतं की बापाचं किती प्रेम असतं. शेवटी वेळ झालाय ना, किती वेळ झाला रे, किती बघ त्याच्यात किती किती 54 मिनिट झाले. आता एक शेवटचं माझ्या वडिलांचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. वेळेचं बंधन आपण पाळलं पाहिजे. तुम्हाला गोड वाटतंय, मलाही गोड वाटतंय, पण जास्त वेळ नको. माझे माय बाप हो या जगामध्ये कोणीच काही, मला आठवतंय माझ्या वडिलांनी देखील, आज मी इथं बसलोय माझ्या वारकरी संप्रदायातल्या वडिलांच्या संस्कारामुळे. वडिलांचं काय प्रेम असतं, वडिलांचं काय प्रेम असतं. आई वडील माझ्या बरोबर शहरात मी असल्यामुळे जास्त दिवस काही राहायचे नाहीत, महिना 2 महिने राहायचे, आणि गावाकडे सप्ताह रामायण सगळं ऐकण्याची त्यांना सवय. पण मी आले म्हणून कळालं, मी येणार आहे म्हणून कळालं की माझे वडील वाट्यावर असंच बसायचे, म्हणायचे, गावभर सांगायचे आज आमचा रामकिसन येणार आहे. लोकाला काय करायचंय, तुझा रामकिसन आला काय गेला काय, पण बापाला वेगळाच आनंद, आज आमचा रामकिसन येणार आहे, आमचा रामकिसन येणार आहे. त्याचं कोळवाडीला प्रवचन आहे आज. वडील माझ्या बरोबर प्रवचनाला यायचे, प्रवचन ऐकायला असे बसायचे. प्रवचन संपलं लोक दर्शनाला आले, प्रवचन संपलं लोक दर्शनाला आले. कोणीतरी म्हणायचं काय दत्तराव काय लेकरू आहे हो सोन्यासारखं, मग कुणाचं पोरग आहे. माझे माय बाप हो माझ्या वडिलांना म्हणून म्हणतात की पुत्राच्या विजयी पिता सुखावत लेकरू जसं 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 मोठं व्हायला लागलं, मोठं म्हणजे मटण खाऊन मोठं नाही, असं गुणवान व्हायला लागलं, त्याचा नाव लौकिक व्हायला लागला की माय बापाच्या, माझ्या वडिलांचं मोजून वजन असेल बघा 45 किलो. माझ्या वडिलांना माझं प्रवचन झालं. माझा एक बंधू आहे, कधीतरी शक्तीला बोलवा, परभणी जिल्ह्यामध्ये नंबर 1चा, मला आवाज नाही आहे तेवढा, एवढा सुंदर सूचक आणि वाचक आहे. कधीतरी फेसबुकवर योगीराज बदने म्हणून त्याचा ऑनलाईन रामायण येतं. दरवर्षी तो दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या रामायणवाल्यांचा मेळावा घेतो, जसा आपला भगवान गडावर असतो तसा. सुंदर वाचक आहे. त्याने रामायण वाचायला बसला आणि आमचा पुतण्या रामायण सांगायला बसला की बसल्या 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 माझ्या वडिलांच्या डोळ्यावाट गळा 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 पाणी गळायचं, आसवे यायचे. हे आसव वाईट वाटून नव्हते, आनंदाचे आसव असायचे की काय होतो आम्ही आणि आज कुठं पोहोचलो आम्ही. एकच लेकरू माय बापाला कुठं नेऊन पोहोचवतं तुम्हाला माहित आहे. अब्दुल कलाम नावाचं पोरग, अहो त्या रामेश्वरला कधी गेला असाल, त्या समुद्रामध्ये नाव चालविणारा मुसलमान माणूस, पण पोरग एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं की अब्दुल कलाम म्हणायला वेळ. पोरं नाहीत ऐकायला इथं, मग ते बघायला होते, घरी असतील तर त्यांनी लक्षात घ्यावं. माय बापाची सेवा करायची म्हणजे त्यांना पाळण्यात टाकून झोका द्यायचा नाही. तुमची कीर्ती त्यांच्या कानावर गेली पाहिजे, तुमची कीर्ती त्यांच्या कानावर गेली पाहिजे. माझी बायलेक तिथं बघू ना, तिच्याही डोळ्यात पाणी आले. माझ्या देवकरची बायलेक आहे की तुमच्या गावामध्ये, तिला सगळं आठवायला, ह्याच्यातला एक शब्द खोटा नाही. कशाला इथं बसून खोटं बोलायचं. काय आनंद असतो बापाला. लेकरांनो, शेवटी माय बापाला सांभाळा म्हणजे चांगलं बोला, एवढाच उद्देश मला सांगायचा आहे. आणि आताच साहेबांचं नाव विसरलो मी, विठ्ठलराव ना, विठ्ठलरावांनी बोलताना सांगितलं, जसं की प्रभू रामचंद्र म्हणाले. काय म्हणाले होते प्रभू रामचंद्र 5000 वर्षापूर्वी? त्यांचं एक फार प्रसिद्ध वचन आहे विश्वनाथ महाराज. कोणतं वचन आहे? जननी जन्मभूमिष्य स्वर्गादपि गरीयसी.
भैया बंद कर, मैं आता जाऊ बंद कर.